नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज पुन्हा एकदा एका सेन्सिटिव्ह विषयावर, संवेदनशील विषयावर आपण आता हा व्हिडिओ बनवत आहोत. आज सकाळी मी माझ्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मुळशी फेम पिट्याबाई यांनी आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांच्या भागामधील एका टेकडीवर दोन मुलींना नशेच्या अवस्थेत, अत्यावस्थ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांनी त्याच्यानंतर तो व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट केला की पुण्याची संस्कृती आणि पुण्यात येणाऱ्या, बाहेरगावावरून येणारे शिक्षणासाठी मुली, कामानिमित्त येणारे मुलं मुली हे नशेच्या आहारी जात असून त्यांचे काय दुष्परिणाम पाहायला मिळतात हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या व्हिडिओमध्ये त्या मुलींचे चेहरे दिसत असल्यामुळे आमच्या काही सहकारी मित्रांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी सुचवल्याप्रमाणे आपण तो व्हिडिओ त्यानंतर डिलीट केला आणि बऱ्याच लोकांना आवाहनसुद्धा केलं की बाबा आपण तो व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करू नका, किमान त्या मुलींना सुधारण्याची संधी मिळावी किंवा त्यांच्या पालकांना याची जाणीव व्हावी, ह्या उद्देशातून आपण तो व्हिडिओ त्या ठिकाणी डिलीट केला. परंतु तो व्हिडिओ पाहिल्यापासून मला असं वाटत होतं की आपण याबद्दल बोललं पाहिजे किंवा याबद्दल आपण लाईव्ह केला पाहिजे. कारण मित्रांनो, पिट्याबाईंनी ज्या उद्देशाने तो व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट केला, त्यांचा उद्देश सामाजिक होता की ही गोष्ट सर्व पालकांना सुद्धा कळाली पाहिजे की आपली मुलं रात्रभर बाहेर राहतात, तर ते मग काय करतात किंवा काय त्यांच्याबद्दल घडू शकतं, वाईट गोष्टी त्याच्याबद्दल काय घडू शकतात हे दाखवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या मुलींचं नशीब चांगलं की त्या पिट्याबाईसारख्या व्यक्तीच्या त्या निदर्शनात आल्या, त्याच्यामुळे त्यांनी किमान त्याचा व्हिडिओ बनवला. त्यांच्या जागी जर कुठल्या तरी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक जर त्यांना जर भेटली असती तर त्या मुलींचे काय हाल झाले असते किंवा त्यांच्याबद्दल काय पुढं भविष्य त्यांचं लिहून ठेवलेलं असेल याचा विचार न केलेलाच बरा. आता आपण बघतोय की गेल्या 6 महिन्यापासून पुणे शहरामध्ये ससूनमधून सगळ्यात मोठं रॅकेट जे उघडकीस आलं, ड्रग्सचं रॅकेट, ते पुणे शहराला हादरवणारं होतं. आणि येत्या एका 4-5 दिवसाच्या काळामध्ये पण आपण बघितलं असेल की दौंडसारख्या एका MIDC एरियामध्ये ड्रग्सचा एवढा मोठा कारखाना त्या ठिकाणी सापडला. जवळजवळ महाराष्ट्र सरकारने त्यावर कारवाई करून त्याची पाळंमुळं खोलून 4,000 कोटींचं ड्रग्स त्या ठिकाणी जप्त केलं. पण हे सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो, की आपली मुलं किंवा मुली किंवा आपण स्वतःसुद्धा एखाद्या चुकीच्या संगतीमुळं किंवा वाईट संगतीमुळं जर आपण भरकटले जात असो तर आपल्याला वेळीच सावध होणं गरजेचं आहे. आज पालक बाहेर राज्यातून किंवा बाहेर तालुक्यातून म्हणा, ग्रामीण भागातून म्हणा, आपल्या मुलांना मुलींना शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात, कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये शिक्षण चांगलं मिळतं, पुण्याची संस्कृती चांगली आहे, म्हणून अतिविश्वासाने ही लोक आज पुण्यामध्ये आपल्या मुलांना मुलींना या ठिकाणी पाठवत असतात. पण या ठिकाणी आल्यानंतर हीच बाहेरची मुलं येऊन या ठिकाणी पुण्याच्या संस्कृतीचा ऱ्हास करण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करतात. आता तुम्ही ज्या भागामध्ये राहत असाल त्यामध्ये तुम्ही बघाल की आपल्या भागामध्ये आता PGचं प्रमाण खूप वाढलंय आणि या PGमध्ये असणारे मुलं असतील ह्यांची वागणूक कशी आहे किंवा ते कसं वागतात समाजात मध्ये, ज्यावेळी ते सार्वजनिक ठिकाणी वावरतात त्यावेळी त्यांचा वावर असा असतो की आम्हाला इथे कोणी ओळखत नाही, मग आम्ही कुठल्याही प्रकारचे कृत्य केले, काहीही केलं तरी आम्हाला कोणाचे इथे बंधन नाही, अशा प्रकारचं वातावरण आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला सुद्धा घडते. आणि आता ते सकाळच्या त्या व्हिडिओतून तुम्ही तर बघताय की ती विदारक रूप यांनी धारण केलंय की नवीन तरुणाई याच्यामध्ये आक्रोशिली जाते. तुमचे पब्स असतील, पानटापऱ्या असतील, अशा कित्येक ठिकाणी जर हे असे ड्रग्स सारखे किंवा वेगवेगळ्या नशा करण्याची जी काही साधनं जर सहज उपलब्ध होत असतील तर येणारं भविष्यकाळ आपल्या मुलांसाठी खूप वाईट आहे मित्रांनो. आणि ह्याच्यातून सावरण्यासाठी आपण आपल्या मुलांचं प्रबोधन केलं पाहिजे. बाहेरगावची जी आईवडील मुलांना या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवतात ते खूप मोठी मोठी स्वप्न आपल्या डोळ्यामध्ये साठवून पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना शहरामध्ये या ठिकाणी पाठवत असतात. आणि शहरात येऊन मुलं जर अशा चुकीच्या संख्येला लागली, वाईट कृत्यांच्या संख्येला लागली तर ह्याच्यामधून खूप मोठे दुष्परिणाम होणार आहे मित्रांनो. ह्या मुलीं ज्या त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या गेल्या त्या चांगल्या घरातील दिसतात.
इंग्लिश टॉकिंग करतात ते बोलतात ते, परंतु एका चुकीच्या संगतीमुळं जर त्यांचं आयुष्य बर्बाद होणार असेल तर त्यांनी वेळीच सावध राहिलं पाहिजे. तुम्ही विचार करा, नशेच्या आहारी त्यांना कुठलीच गोष्ट समजून येत नाहीये. कोण बोलतोय, कोणाशी बोलतोय, काहीही त्यांना त्या ठिकाणी समजत नाही. या अशाच परिस्थितीचा फायदा घेऊन तुमचे नग्न व्हिडिओ काढले जातात आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासारख्या गोरगरीब मुलींना या ठिकाणी ब्लॅकमेल केलं जातं. वेगवेगळ्या व्यवसायात तुम्हाला बळजबरीने लावलं जातं आणि हीच ब्लॅकमेलिंगची प्रक्रिया इथून पुढेही चालत राहते. तुमच्या मार्फत सुद्धा असे वेगवेगळे ड्रग्स किंवा हे वितरण करण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. हे खूप मोठा ट्रॅप आहे मित्रांनो, आणि हा ट्रॅप मधून वाचायचं असेल तर पालकांनी सुद्धा मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपली मुलं फक्त शिक्षणासाठी आपण त्या ठिकाणी पाठवली म्हणून आपला जबाबदारी संपली असं होत नाहीये. आपली जबाबदारी उलट 10 पटीने वाढते, कारण ते मुलं आपली घरापासून लांब आहे. ही इथं मी फक्त बाहेरगावावरून येणाऱ्या मुलांबद्दलच बोलतोय असं नाही. आपली पण मुलं या ठिकाणी शिकणार आहेत, पण हीच मुलं, आपली सुद्धा मुलं उद्या ह्या मुलांकडे बघून सुद्धा जर त्या गोष्टीकडे आकर्षण झालं तर आपण त्यांना वाचवणार कसं? आणि त्यांना जर वाचवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी पुढाकार घ्यावा लागेल, काहीतरी कठोर पावले याच्या ठिकाणी उचलावी लागतील. जर हे तसं झालं नाही तर येणारा भविष्यकाळ खूप अंधकारमय असणार आहे. आपली मुलं याच्यामध्ये जर गुरफटली तर ह्याच्यातून बाहेर पडणं खूप मुश्किल आहे मित्रांनो. आज तुम्ही बघताय की व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या खूप वाढत चालली. ती कशामुळे वाढत चालली? अशाच प्रकारचे वेगवेगळे ड्रग्स म्हणा, व्यसनं म्हणा, दारू म्हणा, दारू, गांजा, खूप सारे याच्यामध्ये प्रकार आहेत की त्याच्यामुळे आपली तरुणाई या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जात आहे. वेळीच सर्व पालकांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या मुलांवर लक्ष द्यावं, त्यांच्याबरोबर संवाद साधावा. आपल्याला माहिती आहे की आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला वेळ खूप कमी आहे. पैसे कमावण्याच्या नादात माणूस आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतोय, परंतु हे करत असताना जे पैसे आपण त्या मुलाबाळांसाठी कमावतोय ते जर पैसे त्या मुलाबाळांच्या कामाला येणार नसतील किंवा ते जर पैसे कमवून सुद्धा आपली जर मुलं चुकीच्या मार्गात, तर त्या ठिकाणी ती मुलं आपली व्यसनाधीन जर झाली तर आपण त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी ते पैसे आपल्याला खर्च करावे लागतील. त्यापेक्षा आतापासून आपल्या मुलांशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना काय अडचणी असतील तर त्यांच्याशी बोला, त्यांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की ह्या गोष्टीपासून आपण त्या मुलांना प्रवृत्त करू शकतो. आणि वेळीच जर ह्या गोष्टी घडल्या नाही, जर खूप मुलं त्या व्यसनांच्या जर आहारी गेली तर याचे खूप वाईट दुष्परिणाम होतील, याची सर्वांनी जाण ठेवावी. आणि अशा प्रकारे आपण आपल्या समाजाला याच्यापासून कसं वाचू शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे मित्रांनो, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. चला थांबूया, पुन्हा भेटूया. जय जिजाऊ, जय शिवराय.